अजून एक महत्त्व सांगायचं आहे आपल्याला की शंख काय आहे, कसा निर्माण झाला. परवा दिवशी आपण बघितलं शंख काय आहे ते. भगवान विष्णूंनी ध्रुवबाळाच्या गालाला लावला आणि त्याला वेदाचं ज्ञान झालं. किती ताकद आहे शंखामध्ये. मग तो कसा निर्माण झाला असेल बरं. भगवान विष्णूने आपलं संक्रमण त्याच्यात कसं केलं असेल, काय भानगड आहे. ब्रह्मकृपेशिवाय तर ब्रह्मज्ञान होत नाही. शंख इतका मोठा आहे, हो आहे ना. त्याच्या समोरच्या अग्रभागामध्ये गंगेचं आणि सरस्वतीचं ठिकाण आहे, मध्ये ब्रह्माचं ठिकाण आहे. ज्या मध्ये ब्रह्म आहे ते त्याची अवकाश पोकळे आहे शंखाची, आणि त्याचं मुख हे विष्णुतुल्य आहे. भगवान शिवजी याचं नमन करत असतात. शंखाची निर्मिती झाली कशी. कश्यपाच्या आणि धनुच्या पोटी विप्रदत्त नावाचा महान सामर्थ्यशाली दानव जन्माला आला. फार शक्तिशाली होता. अनंत वर्षे तपश्चर्या केली त्यानं. 1,00,000 वर्ष तपश्चर्याला बसला. कारण का, त्यावेळी 33 कोटी देवांचं धरित्री मातेवर त्रिभुवनावर राज्य होतं. इंद्र अमरावतीचा राजा होता. आणि वेळोवेळी आदितीच्या पोटी जन्माला आलेल्या देवांनाच राज्य मिळतंय. तिची सवत असणारी धनु तिच्या मुलांना राज्य मिळत नाही. म्हणून विप्रचित्ताने तपस्या केलेली ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि म्हणला हा अन्याय आहे. माझ्याही मातेच्या पोटी जन्माला आलेल्या सुपुत्रांना एक वेळ राज्य मिळाला पाहिजे. म्हणून 1,00,000 वर्ष तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर त्याने असा पुत्र मागून घेतला, असा पुत्र मागून घेतला की जो दिग्विजयी असेल. आणि मग कालांतरानं भाग्यवती नावाच्या सौभाग्यवतीशी त्यांचा विवाह झाला. आणि पुढे शंखचूड नावाचा सामर्थ्यशाली पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला. आणि अजेय होता तो. त्यानं ही शुक्राचार्यांना गुरु करून घेतलं आणि 10,000 वर्षे ब्रह्म अनुष्ठान मांडलं की जेणेकरून देवांना परास्त करता येईल असं काहीतरी विजय कवच आपल्याला प्राप्त करून घेता येईल. 10,000 वर्षांनी ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवानं प्रसन्न झाल्यावर सांगितलं काय मागायचं असेल ते माग. त्या शंखचूडाला ब्रह्मदेवानं सांगितलं तुझ्या तपश्चर्याला मी भाळलेलं आहे. माझ्याकडे कृष्ण कवच आहेत. 2 कानातली कुंडल आहेत. याचं नाव कृष्ण कवच आहे. हे मी तुला दान देतो. या कृष्ण कवचामुळे सगळ्या देवांना परास्त करता येईल, त्यांच्यावर विजय मिळवता येईल. आणि दुसरं एक सांगतो, हे कृष्ण कवच युद्धामध्ये संग्राम करण्यासाठी ज्या वेळेला तू धारातीर्थी पडशील त्या वेळेला रक्तप्रवाह बंद होईल आणि तुला वाचवण्यासाठी हे कवच कारणीभूत ठरेल, जीवदान देण्यासाठी. पण ज्या वेळेला भगवान शिवजी सारखे तुझ्यासोबत युद्धाला येतील, विष्णुदिकांना वाटेल तुझा वध करावा, तो दानवांच्या ह्यांच्यामधला आहे, त्यावेळेला मात्र तू रणांगणामध्ये धारातीर्थी पडल्यावर तुला वाचवणारं कुणीच नाही. त्याचा एक मार्ग सांगतो म्हणून. हे कृष्ण कुंडल तर आहेतच तुझ्याकडे कवच म्हणून, पण दुसरा एक तुला वाचण्याचा मार्ग आहे. तो म्हणजे असा, धर्मध्वज नावाचा काशी तीर्थ ठिकाणी एक राजा राहतो आहे, महान सामर्थ्यशाली विष्णू भक्त आहे. त्याची तुलसी नावाची एक कन्या आहे. आणि ती तुलसी नावाची कन्या सध्या या क्षणी हिमालयाच्या पायथ्याला तपश्चर्या करीत आहे. ती तिच्या स्वप्नातला राजकुमार शोभते आहे. तू काय कर शंखचूडा, तू ही सामर्थ्यशाली आहे. आता हा शंखचूड जो आहे तो कृष्ण कवचामुळे विष्णू भक्तच होता. तो विष्णूला अतिशय प्रिय होता तो. आणि त्या ताकदीवर शंखचूडानं ब्रह्मदेवाचं ऐकलं आणि तो हिमालयात गेला. धर्मध्वज राजाच्या सुपुत्रीच्या जवळ गेला आणि तिला विनंती केली, ब्रह्मदेवाच्या आज्ञेने मी तुमच्याशी विवाह करायला आलेला आहे. ते म्हणले, तो दानव आहेस रे, तुझ्याशी काय मी विवाह करणार आहे. माझ्या स्वप्नातला राजकुमार अतिशय सामर्थ्यशाली आहे. देवादिकांचा राजा होण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. दिग्विजयी वीर मला स्वयंवरामध्ये मिळाला पाहिजे म्हणून मी तप करते आहे. त्यानं सांगितलं ही माझी इच्छा नाही, तुम्ही लग्न करा माझ्याशी अथवा न करा, ही ब्रह्मदेवाची इच्छा आहे. ब्रह्मदेवानं बांधलेली गाठ आहे, तुम्ही नाही नाकारू शकत.
असं म्हणताच त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने नारद महर्षी आले आणि दोघांच्या साक्षीने त्याला ती गोष्ट पटली तुलसीला आणि त्या शंखचूडाचा आणि तुलसीचा विवाह लावून दिला. लावल्यावर त्या ठिकाणचं राज्य तो शंखचूड तुलसीच्या आपल्या सौभाग्यवतीला घेऊन करू लागला. अनंत दिवस अत्यंत सुंदर राज्य केलं आणि राज्य करत असताना त्यानं दिग्विजय मिळवायचं ठरलं. परचक्र टाकला आणि एक एक लोक जिंकत 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 इंद्र लोकाला गेला. इंद्राला खाली ओढला आणि शंखचूडाने त्याला धारा तीर्थी पाडला. रणांगणामध्ये युद्ध करून इंद्रालाही हरवलं, गादीवरून ओढून काढलं. स्वतः शंखचूड जाऊन देवांच्या गादीवर बसला. आता दानवांचं राज्य झालं. आदितीला दुःख झालं, 33 कोटी देवांना दुःख झालं. कैलासामध्ये मीटिंग घेतली. भगवान शिवजींच्या समोर त्यांनी विचारलं, भगवंता, देव कड्या कपाडीने लपू लागले हो. अग्नी, वायू, जल, आकाश कंपायमान झालेले आहेत हो. आपल्या जिवंत आकांताने ते पळून गेलेले आहेत आपापल्या आश्रमामध्ये. काही करा, वरून राजा सुद्धा दडून बसलेला आहे. काही करा, त्या शंखचूडाला मारण्याचा काहीतरी मार्ग काढा. ब्रह्मदेवांना सांगितलं, याच्यावर सुंदर उपाय शिवजी काढतील आणि शिवशंकरच त्या शंखचूडाला हरवू शकतील. असं म्हटल्यावरून अखेर शिवजींना संपूर्ण आयुध देण्यात आले आणि शंखचूडाला लढण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. अमरावतीला काही लोकांनी, शंखचूडाचे जे सेवक होते, त्यांनी दंड थोपटून युद्धाची तयारी केली. इकडे देवाधिक एका बाजूला आहेत, इकडे दानवाधिक एका बाजूला आहेत. राक्षस तर दूरच राहिली, आता दानवांचं राज्य आहे. असं राज्य असताना शंखचूडाच्या सोबत भव्य दिव्य अशा प्रकारचं ससैन्य होतं आणि तो शंखचूड आणि भगवान शिवजींच्या मध्ये युद्ध लागलं. काही केल्या शंखचूड हरेना शिवजींना सुद्धा. अनंत प्रयास केले भगवान शिवजींनी शंखचूडाला मारण्याचे आणि देवांना राज्य मिळवून देण्याचे. काही केल्या हरेना. शिवजी घायाळ झाले. त्रिशूळ सुद्धा थांबला महाराज. त्यांच्या हातातले आयुध थांबले आणि अखेर शंखचूडाचा विजय झाला. पहिल्या दिवशीचं युद्ध थांबलं. देवांनी खाली माना घातल्या, काही करू शकले नाही. अखेर ब्रह्मदेवाला विचारलं, काय मार्ग आहे का? ब्रह्मदेवानं सांगितलं, आता विष्णूला शरण जावं लागेल. ज्यावेळेला युद्धामध्ये कोणीच हरेना त्यावेळेला काहीतरी गनिमी कावा करण्यामध्ये विष्णू परमात्मा तरबेज आहेत. विष्णूला विचारलं. सगळ्या देवांनी प्रार्थना केल्याने सांगितलं, काही करा देवा, शंखचूड हरण्याचा मार्ग सांगा. विष्णू परमात्मा म्हणले, कृष्ण अवतारामध्ये मी श्रीकृष्ण परमात्मा होतो आणि श्रीकृष्ण परमात्मा असताना इंद्राने त्याच्या पत्नीला शचीला राधेचा अवतार घ्यायला लावला. 12 वर्षे सलग तपश्चर्या करून शची राधा होऊन आली त्या वृंदावनामध्ये. माझ्यासोबत सतत रासक्रीडा करायची आणि रासक्रीडा करण्याच्या प्रेमाच्या भावनेमध्ये मी राधेचा जवळ इतका माझा तिचा संग वाढला, इतकं प्रेम वाढलं की मला सगळे सोयरे मित्र काही कळेनासे गेले. मी त्या रमण रेतीमध्ये रमण क्रीडा करू लागलो राधेबरोबर. माझ्यासोबत सुदामा होता हेही मला देहभान राहिलं नाही. त्यावेळेला राधा आणि माझा प्रेम विरहातला जो संवाद होता तो सुदाम्याने ऐकला आणि सुदाम्याने राधेला शाप दिला, राधे काय माझ्या भगवंताची चेष्टा लावली, तो अनंत महाविष्णू आहे. तो जरी कृष्ण म्हणून जन्माला आला असला राधे, अशी दुरुत्तर बोलण्याचा अधिकार आहे का तुला? तो ब्रह्मांडाचा नायक आहे श्रीकृष्ण परमात्मा आणि त्याला अदात्वदा भाषा करतेस राधे. एक दिवस ह्याचं प्रायश्चित्त तुला भोगावं लागेल. आणि ते माझ्यासारख्या सुदाम्यासोबत, सुदाम्याच्या समोर तो व्यभिचाराची भाषा करते. राधा देहावर आल्याने राधेनं सांगितलं, सुदाम्या, आमच्या दोघांच्या प्रेमामध्ये पडण्याचं तुझं काही कारण नव्हतं. अशा व्यस्ततेमध्ये प्रेमाचा विरह निर्माण केल्याचा शाप मी तुला सुद्धा देईन. एक दिवस तुला धनुच्या कुळामध्ये, दानवांच्या कुळामध्ये जन्म घ्यावा लागेल सुदाम्या. आणि तोच सुदामा शंखचूड म्हणून जन्माला आला होता. तीच राधा तुलसी म्हणून धर्मध्वज नावाच्या राजाच्या पोटी जन्माला आले होते. त्यांनी गांधर्व विवाह केला.
ब्रह्मदेवाच्या साक्षीने सुंदर चाललेलं राज्य, पण शंखचूड कृष्ण कवचामुळे आणि तुलसीच्या पातिव्रत्यामुळे हरायला तयार नाही. विष्णू परमात्मा म्हणला, माझ्याकडं लागलं ते कृष्ण कवच कसं काढून घ्यायचं आणि त्या तुलसीचं पातिव्रत्य कसं भंग करायचं, याच्यात मला काहीच दोष लागणार नाही, कारण का ती माझी राधा आहे. विष्णू परमात्म्याने का गोड अशा ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि दिवस मावळताना युद्ध संपण्याच्या वेळेला अनंत सैन्य जमा केलं आणि एका ब्राह्मणाच्या रूपाने त्या शंखचूडाच्या समोर गेला. युद्ध संपलेलं आहे, निशाणभेरी शंख वाजलेला आहे, शांत झालेला आहे, निरह शांतता आहे. शंखचूड आपल्या तंबूमध्ये युद्धाच्या शांत बसलेल्या आहे सिंहासनामध्ये. सकाळची युद्धनीती आखत आहेत, सगळे दानव सोबत आहेत. इकडे देव कैलासावर विचार करत आहेत शंखचूड कसा हरवायचा. बघू विष्णूला दिलेली कामगिरी यशस्वी होते. तर विष्णू परमात्मा त्या ठिकाणी आले ब्राह्मणाच्या रूपाने आणि आता ब्राह्मण आपल्या दारात याचक म्हणून आलाय. म्हणल्यावर शंखचूडाने गेला. आपण एक विद्वान राजा युद्धनीतीच्या वेळेला जर एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा दिली तर आपला विजय निश्चित होईल म्हणून अतिथी देव म्हणून पूजा केली त्या विष्णुरूपी ब्राह्मणाच्या. आणि काय मागायचं असेल, काय नाही म्हणले, मी त्रस्त झालेलो आहे, मला अत्यंत 18 विश्व दारिद्र्याला आहे, मी एक ब्राह्मण आहे, मी मागाल ती दक्षिणा द्याल याचं वचन द्या. शंखचूडाने विष्णुरूपी ब्राह्मणाच्या हातावर हात ठेवला. जो जे वांछील तो तेला हो, मी आता देवांचा राजा आहे, त्रिभुवनाची संपत्ती माझ्याकडे आहे, आत्ता जरी तुम्ही इंद्रपद मागितलं तरी द्यायला तयार आहे. जर विष्णूच माझ्या दारात ब्राह्मण म्हणून याचे म्हणून येत असेल, भीक मागत असेल, तर काय करायचं इंद्रपदाला? काय मागायचं असेल ते मागा. शंखचूड हुशार होता, दान देण्यासाठी वचन दिलं. वचन दिल्याबरोबर विष्णुरूपी ब्राह्मणानं सांगितलं, तुमच्या कानामध्ये असणारे कृष्ण कवच मला दान द्या. एक युद्धाची बाजू कमकुवत झाली. लगेच काढून कृष्ण कवच दिले, विष्णूच्या हातात दिले. ब्राह्मण रूपी विष्णूने ते कानामध्ये घातले, भरपूर नटले आणि ब्राह्मण वेश सोडला आणि शंखचूडाचा वेश धारण केला. जसा शंखचूड आहे तसाच वेश धारण केला. कानात आता तीच कृष्ण कुंडल आहेत. घरी गेला, दरवाज्यावर थाप टाकली. तुलसीला वाटलं पतिराज आले, युद्ध जिंकून शिवाला परास्त करून शिवशंकरावर विजय मिळवून आले असं वाटलं म्हणून तिने दार उघडलं. पतिराज समोर दिसत आहेत. स्वागत केलं, आरती ओवाळली, आत आले. हवं नको ते पाहिलं, तांबूल दिला, पाणी दिलं, सिंहासनावर बसवलं. विष्णू परमात्म्याने शिवावर विजय मिळवला असं सांगितलं. कसं युद्ध झालं, काय झालं? स्वतः शंखचूड झाले होते विष्णू भगवान आणि तुलसी मातेने त्यांना स्वीकारलेलं होतं. दोघांचं ते पती पत्नीचं नातं म्हणून तुलसीनं स्वीकारलं आणि त्या ठिकाणी दिवस उगवताच दरवाज्यावर थाप पडली. पुनश्च शंखचूड आला. हा शंखचूड कोण आहे, तो शंखचूड कोण आहे, काही कळलं नाही. तुलसीनं आपलं पातिव्रत्य पणाला लावलं नाही. दुष्टा, कोण आहेस तू? त्यांना सांगितलं, मी श्रीकृष्ण परमात्मा आणि तू माझी राधा आहे असं सांगितलं. तिला आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली. तुलसीने तिथेच अग्निदिव्य घेण्याचा निर्णय घेतला. आता मला तुलसी म्हणून जगण्याचा अधिकार नाही, मी याच ठिकाणी अग्निदिव्य घेते. गंडकी नावाच्या नदीच्या किनारावर हा आश्रम आहे अजून सुद्धा. मंगलाष्टकीमध्ये ख्याता, गया आणि गंडकी असा नद्यांचा उल्लेख आहे. त्या गंडकीच्या तीरावर हा तुलसीचा आश्रम अजूनही आहे. सगळ्या कथेची सगळी चिन्ह, कृष्ण कुंडल वगैरे, कसा अवतार घेतला विष्णूने, काय सगळं आहे. तिने सांगितलं, मी अग्निकुंड घेणार देवा, मला हे तुलसीरूपी देह नको आहे. इकडे शंखचूडाच्या ही कथा सगळी लक्षात आली. अखेर भगवान शिवजीच्या समोर युद्धाला जाणं क्रमप्राप्त होतं. भगवान शिवजींची स्वारी आली, दोघांमध्ये युद्ध झालं. विष्णू परमात्मा साक्षी झाले. कृष्ण कवच आणि तुलसीचं पातिव्रत्य हिरावून घेतलं होतं विष्णूने. त्यावेळेला शंखचूडाचा त्या रणांगणामध्ये शिवजींच्या हातातल्या त्रिशूळानं वध झाला.
वध झाल्याबरोबर तो देह तिथं पडला. तुलसीला निरोप देणारा तुलसी धावत पळत त्या ठिकाणी आली. माझ्या पतीबरोबर मी अग्नी दिव्य घेणार. त्या गंडकी नदीमध्ये त्यांचे देह विसर्जित करण्यात आले. ते देह अजूनही त्या ठिकाणी चक्राकार भ्रमंती करतात. विष्णू तू माझ्या पातिव्रत्याचा भग्न केलेला आहे, पातिव्रत्याचं शीलभ्रष्टता केलेली आहे. या ठिकाणी मला तुझ्या नावानं एक सन्मानाची पूजा मिळावी म्हणून मी याच ठिकाणी माझा देह समर्पित करत आहे. शंखचूडाचाही देह त्याच ठिकाणी होता. त्रिशूळ मारल्यामुळे चक्राकार गती आली आणि तो चूड जे आहे चक्राकार फिरून फिरून त्याच्या देहाचे अनेक तुकडे तुकडे झाले. तो प्रत्येक तुकडा शंख म्हणून जन्माला आला त्या नदीच्या ठिकाणी. आणि ही तुलसी आपला देह संपल्यामुळे त्या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारच्या बारीक 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 त्या आपण ज्या पद्धतीने भगवान विष्णूची पूजा छोट्याशा साळुंका रूपाने करत असतो तशा पद्धतीचे छोटे 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 मणी तयार झाले. आणि त्याची त्या दिवसापासून वैष्णव पूजा चालू झाली आणि शंखाची शैव पूजा चालू झाली. अशा प्रकारे शंखाचा जन्म झाला. मग सगळे देव जमा झाले. मग शंखाला आशीर्वाद दिले. गंगेनं यमुनेनं आशीर्वाद दिला. मी सतत तुमच्या मुखामध्ये राहीन. ब्रह्मदेव म्हणला हा घडलेला इतिहास मी कारणीभूत आहे, मी मध्ये वास्तव्य करेन. विष्णू म्हणला मी प्रमुख आहे म्हणून मी मुखाच्या ठिकाणी वास्तव्य करेन. असं त्यांनी आपल्या शक्ती दिल्या शंखाला. आणि हा शंख जो कोणी आपल्या मुखाला लावेल त्याला वेद ज्ञानाची प्राप्ती होईल. आणि जो आपल्या कानाला लावेल त्याच्या कानामध्ये प्रणवाचा ध्वनी ऐकू येईल. हे सामर्थ्य शंखाला दिलं. अशा पद्धतीने शंख निर्माण झाला. कल्पभेदाने पुराणभेदाने वेगवेगळ्या कल्पाच्या रूपामध्ये वेगवेगळ्या कथा निर्माण झाल्या.